दिल्लीमधील पांडवनगर या ठिकाणी रामलीला नावाचे एक मैदान आहे. सणाच्या वेळी येथे बाजार भरतो, पण इतर दिवशी लोक येथे कचरा टाकतात. तसं पाहिलं तर हा एक गजबजलेला भाग आहे. मैदानाच्या दुसऱ्या बाजूला मार्केट आहे, दुकाने आहे, लोकांची मोठी गर्दी असते. मध्यभागी एक रस्ता आहे ज्यावर वाहतूक नेहमी सुरू असते. पण या बाजूला एक मोठं रिकामं मैदान आहे. ही घटना 5 जून 2022 ची होती. या दिवशी पेट्रोलिंग पोलीस त्या परिसरात गस्त घालत होते. जेव्हा ते त्या मैदानाजवळून गेले तेव्हा त्यांना एक विचित्र दुर्गंधी जाणवली. जरी तिथे पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी येत होती, पण पेट्रोलिंग टीमला एका वेगळ्याच प्रकारचा वास येत होता. जणू काही कोणाची तरी बॉडी सडत पडली आहे असा तो वास होता. त्यानंतर पेट्रोलिंग करणारे पोलीस अधिकारी त्या मैदानात गेले. थोडं इकडं तिकडं फिरून पाहिलं तेव्हा त्यांच्या नजरेला पडला एक पांढऱ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी. त्याच पिशवीतून दुर्गंधी येत होती. पोलिसांना समजलं की काहीतरी गंभीर घटना आहे. ताबडतोब त्यांनी पोलिसांना फोन केला. ही जागा पांडवनगर पोलीस स्टेशनपासून खूप दूर नव्हती. थोड्याच वेळात HSO आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला उघडण्यात आलं. जशी ती उघडली, लोकांच्या पायाखालची जमीन हादरली, कारण त्यातून कापलेल्या मानवी पायाचा तुकडा निघाला. तो गुडघ्याच्या खालचा भाग होता. त्यानंतर पोलिसांनी विचार केला की कदाचित इतर अवयव देखील इथे सापडू शकतात. त्यांनी अजून टीम बोलावून त्या जागेवर शोध मोहीम सुरू केली. फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी बोलवण्यात आलं. शोध घेत घेत थोड्याच वेळात पोलिसांना आणखी एक तसाच प्लॅस्टिकची पिशवी सापडली. ती पिशवी देखील उघडण्यात आली. त्यातून देखील आणखी एक पायाचा तुकडा निघाला. असं वाटलं की हा दुसरा पाय असेल. तोही गुडघ्याखालचाच भाग होता. आत्तापर्यंत पोलिसांना डावा आणि उजव्या दोन्ही पायाचे तुकडे सापडले होते. पोलिसांनी आपली तपास मोहीम पुढे चालू ठेवली. तासनतास शोध सुरू राहिला, पण दोन्ही पायाशिवाय इतर काही देखील पोलिसांना सापडले नाही. आता त्या परिसरात खळबळ उडाली होती की मैदानात 2 कापलेले पाय सापडले आहे. या मैदानात लोक फिरायला येत होते. मजूर वगैरे लोक येथे बसत होते, जेवण करत आराम करत होते. सर्व काही इथे चालायचं, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जून रोजी पोलिसांना पुन्हा एक फोन आला. एका व्यक्तीने रामलीला मैदानातून फोन केला होता. त्याने सांगितलं की कालसारखीच आणखी एक प्लॅस्टिकची पिशवी इथे पडलेली आहे आणि त्यामधून देखील भयंकर दुर्गंधी येत आहे. पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले. त्या पॉलिथिन बॅगला उघडण्यात आलं. त्यातून एक मानवी हात बाहेर आला. पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरू ठेवली, पण आणखी काही सापडले नाही. त्यानंतर ते परत गेले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पोलिसांना फोन आला. यावेळी ते पोहोचले न्यू अशोकनगर या ठिकाणी. तिथे एक घाणेरडा नाला होता. त्या नाल्यातून पोलिसांना 2 वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथिन बॅगमध्ये गुडघ्याच्या वरचा पायाचे भाग मिळाले होते. म्हणजे दोन्ही पायांच्या जांघांचे भाग मिळाले होते. पोलिसांनी ते पार्ट देखील ताब्यात घेतले आणि हॉस्पिटलला पाठवले. या दरम्यान पोलीस कंट्रोल रूममध्ये पुन्हा फोन आला. यावेळी देखील पुन्हा लोकेशन रामलीला मैदानाचीच होती. कुणीतरी फोन करून सांगितलं होतं. पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना एका छोट्या खड्ड्यातून मानवी डोके सापडले. असं वाटलं की खड्डा खोदून त्यात ते लपवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर त्यावर कचरा टाकून झाकण्यात आलं होतं. पण प्राण्यांनी तो कचरा बाजूला केला आणि कुणीतरी ते डोकं पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. डोकं सापडलं होतं, पण चेहरा मात्र ओळखण्यासारखा नव्हता, कारण तो पूर्णपणे सडला होता. तो पूर्ण डिकम्पोज झाला होता. पोलिसांनी तेही लालबहादूर शास्त्री हॉस्पिटलला पाठवलं. अशा प्रकारे 5 जून 2022 पासून 3-4 दिवसात पोलिसांना एकूण 6 मानवी तुकडे सापडले. 2 पाय, 2 मांड्या, 1 हात आणि 1 डोकं. हे सर्व 2 ठिकाणावरून सापडलं होतं. एक कल्याणपूरमधील रामलीला मैदानातून आणि दुसरे अशोकनगरच्या नाल्यातून. पोलिसांना आशा होती की अजून देखील तुकडे सापडतील, पण हळूहळू दिवस गेले आणि आणखी काही सापडले नाही. आता मिळालेल्या तुकड्यांचा तपास सुरू झाला. मिळालेल्या सर्व तुकड्यांचा तपास करण्यात आला. त्यांना DNA टेस्ट सुद्धा करण्यात आले.
पोलिसांना जाणून घेण्यासाठी की हे 6 सर्व तुकडे एकाच व्यक्तीचे आहे की वेगवेगळ्या व्यक्तीचे. तपासात स्पष्ट झालं की हे सर्व तुकडे एकाच माणसाचे होते. तो एका पुरुषाचा देह होता आणि तो अंदाजे 50 वर्षाचा होता. तुकड्यांच्या परिस्थितीवरून डॉक्टरांनी अंदाज लावला की हा खून सुमारे आठवडाभर आधी झाला असावा, म्हणजे सुमारे 10 दिवसापूर्वी. हे तुकडे 5 जूनपासून मिळायला सुरुवात झाली होती, म्हणजे हा खून 25 किंवा 26 मे रोजी झाला असावा किंवा त्यानंतर झाला असावा. त्यानंतर पोलिसांनी IPC कलम 302 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. लोकांची चौकशी करण्यात आली. ज्या ठिकाणी तुकडे सापडले त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांशी बोलण्यात आलं. कदाचित कुणीतरी काहीतरी संशयास्पद पाहिले असेल, कुणाला कुणी येताना जाताना दिसलं असेल, कुणीतरी संशयास्पद व्यक्ती दिसली असेल. पोलिसांनी CCTV फुटेज देखील तपासले. त्या सर्व मानवी अवयवांना हॉस्पिटलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं. हळूहळू आठवडे गेले, पण पोलिसांना कोणताही धागा मिळत नव्हता. कुठूनही काही देखील माहिती मिळत नव्हती, पण तपास सुरू होता. तुम्हाला कदाचित श्रद्धा आफताब केस आठवत असेल. तीही याच महिन्यात म्हणजे मे-जून महिन्यात झाली होती, पण त्यावेळी त्या घटनेचा उलगडा झाला नव्हता. या प्रकरणात आफताबने आपल्या लिव्ह इन पार्टनर श्रद्धाचे अनेक तुकडे करून मेरोलीच्या जंगलात फेकले होते. म्हणजे ज्यावेळी आफताब आपल्या गर्लफ्रेंडचे तुकडे जंगलात फेकत होता, त्याचवेळी दिल्ली पोलीस या दुसऱ्या तुकड्यांच्या केसची तपास करत होते. काही दिवसांनी उच्च अधिकाऱ्यांकडून दिल्ली क्राईम ब्रँचला आदेश मिळाला की हे सर्व पेंडिंग केस आहे, जे स्थानिक पोलीस सोडवू शकले नाही ते लवकरात लवकर सोडवा. त्यानंतर सर्व फाईल्स क्राईम ब्रँचकडे मागवण्यात आल्या. अशा प्रकारे हा तुकड्यांचा केस देखील पांडवनगर पोलीस स्टेशनमधून क्राईम ब्रँचकडे ट्रान्सफर झाला. क्राईम ब्रँचने आपली तपास सुरू केली. ज्या ज्या ठिकाणी तुकडे सापडले होते त्या ठिकाणांच्या आसपास जाणाऱ्या सर्व रस्त्यांचे CCTV फुटेज गोळा करण्यात आले, कारण सर्वात शेवटी मानवी डोके सापडले होते. त्यानंतर आणखी कोणतेही तुकडे सापडले नव्हते. म्हणून 25 मे पासून डोके सापडलेल्या दिवसापर्यंतचे सर्व फुटेज तपासले गेले. कारण तुकडे एकाच वेळी नाही तर एक एक दिवस मिळत होते, म्हणजे खुनी हा एक एक करून ते फेकत होता. 300 पेक्षा जास्त कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांना मिळाले. क्राईम ब्रँचने पूर्व दिल्लीतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू केली. तसेच दिल्लीच्या आसपास नोएडा, गाझियाबाद आणि हरियाणामधील काही भागांमध्ये देखील चौकशी सुरू केली. दिवस जात होते, पण कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही मिसिंग कंप्लेंट मिळत नव्हती. CCTV फुटेजची तपासणी करताना आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट तपासताना काही महिने निघून गेले. क्राईम ब्रँचकडे अजूनही कोणताही ठोस धागा नव्हता. ज्या ठिकाणी ते तुकडे सापडले होते, पोलिसांनी पुन्हा तिथे लावलेले कॅमेरे तपासायला सुरुवात केली. यावेळी ते खूप बारकाईने तपास करत होते. अनेक दिवसांचे फुटेज ॲनालाइज केले होते. आता अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले. रामलीला मैदानासमोर असलेल्या एका दुकानातून क्राईम ब्रँचला एक फुटेज मिळाले. या फुटेजमध्ये 30 मे आणि 1 जूनच्या दरम्यान रात्रीच्या वेळी एक महिला आणि एक पुरुष रामलीला मैदानात जाताना दिसत होते. त्यानंतर थोड्याच वेळात ते दोघे परत बाहेर येताना दिसले. क्राईम ब्रँचने बारकाईने पाहिले तेव्हा लक्षात आले की हे दोघे एक जड बॅग घेऊन मैदानाकडे जात होते आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात काहीच नव्हतं. कारण ही रात्रीची वेळ होती, म्हणून त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर क्राईम ब्रँचने पुढील फुटेज तपासले. 2 जूनच्या सकाळी सुमारे 10 ते 5:15च्या दरम्यान पुन्हा 30 महिला आणि तोच पुरुष मैदानात येताना दिसले. यावेळी त्यांच्या हातात काहीच नव्हते. ते दोघे थोडा वेळ मैदानात फिरले आणि पुन्हा तिथून निघून गेले. हा दिवसाची वेळ होती, पण कॅमेऱ्याच्या क्वालिटीमुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलिसांनी त्यांचे फोटो काढले आणि मैदानाच्या आसपासच्या दुकानामध्ये चौकशी सुरू केली. या प्रकारच्या कपड्यांमध्ये कोणाला येता जाता पाहिले आहे का असे विचारले गेले. ज्या मार्गाने ते आले होते आणि ज्या मार्गाने ते गेले होते त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली. पोलीस घराघरात जाऊ लागले. काही तज्ज्ञांनी असं सांगितलं की हे तुकडे फेकण्यापूर्वी गोठवले गेले असतील, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवले असतील. त्यानंतर पोलिसांनी अनेक घरांचे फ्रीज तपासले. लोकांसाठी ही खूप विचित्र गोष्ट होती. फ्रीजच्या आतील भिंतीचे सॅम्पल घेतले गेले आणि ते तपासासाठी लॅबमध्ये पाठवले गेले.
पूर्वी क्राईम ब्रँच पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट शोधत होती, पण CCTVमध्ये महिला आणि पुरुष दिसल्यानंतर आता जनतेसोबत थेट संवाद सुरू झाला. जून महिन्यात तुकडे सापडले होते, आता नोव्हेंबर महिना आला होता. लोकांशी बोलताना आणि त्या महिला पुरुषांबद्दल विचारताना क्राईम ब्रँच त्रिलोकपुरी या भागात पोहोचली. त्रिलोकपुरीमध्ये चौकशी करत असताना क्राईम ब्रँचला एक व्यक्ती भेटतो. त्याने सांगितले, जर तुम्ही कोणाला शोधत असाल तर एक माणूस आणखी हरवलेला आहे, त्याला देखील शोधा. तो काही महिन्यांपासून दिसत नाही. त्याने त्या व्यक्तीचे नाव सांगितले, अंजनदास. पण त्याला अचूक पत्ता माहीत नव्हता. तो फक्त इतकंच जाणत होता की अंजनदास त्रिलोकपुरीमध्येच कुठेतरी राहतो. क्राईम ब्रँचने विचार केला की अंजनदासच्या घरच्यांनी नक्कीच मिसिंग कंप्लेंट नोंदवली असेल. हा परिसर मयूर विहार फेज 1 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत होता. क्राईम ब्रँच पुन्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिथे पुन्हा मिसिंग कंप्लेंट तपासण्यात आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंजनदासच्या नावाने एकही तक्रार नोंदवली गेली नव्हती. त्यानंतर क्राईम ब्रँचने पुन्हा त्रिलोकपुरीमध्ये घराघरात जाऊन शोधण्याचा निर्णय घेतला. शोध घेत असताना त्यांना अंजनदासचा पत्ता सापडला. ही गोष्ट नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामधील आहे. क्राईम ब्रँचची टीम त्रिलोकपूरच्या 4th ब्लॉकमधील एका घरात पोहोचली. तेथे अंजनदासबद्दल विचारले असता माहीत झाले की तो पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहतो. सध्या त्या घरात एक महिला आणि एक पुरुष होते. महिलेचे नाव पूनम होते आणि पुरुषाचे नाव दीपक होते. हे दोघे आई आणि मुलगा होते. आई थोडी वयस्कर होती आणि मुलगा हा तरुण होता. त्यांना विचारलं गेलं की अंजनदास कुठे आहे, त्याला बोलवा. आई मुलाने सांगितले की तो एक दारू पिणारा आहे, तो कुठेतरी बाहेर पडला असेल, आम्हाला माहीत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की तो आधी अशा प्रकारे काही दिवस गायब राहत असायचा. पोलिसांना आता त्या आई मुलांवर संशय येऊ लागला, कारण CCTVमध्ये दिसलेली महिला आणि पुरुष यांच्या वर्णनाशी जुळत होते. त्यांची चाल, वय आणि शरीरयष्टी सर्व काही सेम टू सेम होतं. कॅमेऱ्यात महिला वयस्कर दिसत होती आणि पुरुष तरुण दिसत होता. इथे देखील तीच परिस्थिती होती. त्यानंतर क्राईम ब्रँचने घरात तपास सुरू केला. फ्रीज देखील तपासण्यात आलं. त्यांचे कपडे देखील तपासण्यात गेले. तपासादरम्यान पोलिसांना एक धक्कादायक गोष्ट मिळाली. त्यांना 2 कपडे मिळाले जे CCTVमध्ये दिसलेल्या महिला आणि पुरुषाने घातले होते ते तसेच होते. पोलिसांनी अनेक वेळा तपास करून खात्री केली ते तेच कपडे होते. सेम रंग, सेम डिझाईन, सर्व काही जुळत होतं. इतका मोठा योगायोग असू शकतच नाही. 26 आणि 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिसांनी मुलगा पूनम आणि 26 आणि 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिसांनी आई पूनम आणि मुलगा दीपकला ताब्यात घेतलं आणि त्यांची कडक चौकशी सुरू केली. ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा पूनम फक्त 13 वर्षाची होती. तिचं घर झारखंडमध्ये होतं आणि ती खूप गरीब कुटुंबातून आली होती. फक्त 13व्या वर्षी तिचं लग्न सुखदेव नावाच्या माणसासोबत तिच्या घरच्यांनी लावून दिलं होतं. 14व्या वर्षी पूनमने एका मुलीला जन्म दिला. मुलगी जन्माला आल्यानंतर तिचा नवरा सुखदेव दिल्लीसाठी गेला. मुलगी जन्माला आल्यानंतर तिचा नवरा सुखदेव दिल्लीला कामासाठी निघून गेला. नवरा दिल्लीला गेल्यानंतर तो जणू गायबच झाला. महिने गेले, वर्षे गेले. सुखदेवने ना पैसे पाठवले ना तो कधी घरी आला. त्याने कुटुंबाशी संपर्क साधणे देखील बंद केला. आता पूनम काय करणार? घरात एक लहान मुलगी होती, म्हणून तिने निर्णय घेतला की ती दिल्लीला जाईल आणि आपल्या नवऱ्याचा शोध घेईल. 1997मध्ये पूनम आपल्या मुलीसोबत दिल्लीला आली आणि तिने आपल्या नवऱ्याचा शोध सुरू केला. ती खर्चासाठी लहान मोठे कामे करू लागली. दिल्लीमध्ये तिची भेट एका व्यक्तीसोबत झाली. पूनमने त्याला आपली संपूर्ण कथा सांगितली. त्यानंतर तो व्यक्ती देखील पूनमसोबत तिच्या नवऱ्याचा शोध घेऊ लागला. त्याने पूनम आणि तिच्या मुलीसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा केली. त्याने इतकी मदत केल्यामुळे पूनमला त्याच्यावर प्रेम झाले. तोही पूनमला आवडू लागला. त्यानंतर ते दोघे आता एकत्र राहू लागले. पुढे जाऊन त्यांना 3 मुले झाली, 2 मुली आणि 1 मुलगा. त्या मुलाचे नाव दीपक असे ठेवण्यात आले. घरात पूनमची पहिली मुलगी आधीच होती. लहानपणी त्यांच्या एका मुलीचा छतावरून पडून मृत्यू झाला. हळूहळू त्या व्यक्तीला देखील दारूचे व्यसन लागले. तो पूर्णपणे दारूच्या नशेत राहू लागला. त्याने कामधंदा सोडून दिला आणि तो फक्त दारू पिऊ लागला. त्यामुळे घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी
बायको पूनमवर आली होती. दीपक देखील तिला मदत करू लागला. तो व्यक्ती कधी कधी दारूच्या नशेत पूनमला मारहाण देखील करत होता. तरी सुद्धा जगणं कसं तरी सुरू होतं. सर्व काही प्रमाणात सुरळीत चाललं होतं. त्यानंतर 2011 मध्ये पूनमची भेट अंजन दास सोबत झाली. तो कल्याणपुरीमध्ये राहत होता. अंजन दास एक लिफ्ट मेकॅनिक होता. पूनमची त्याच्यासोबत मैत्री झाली. ती आपली दुःख आणि समस्या त्याच्यासोबत शेअर करू लागली. जसे पैशांची अडचण, घरातील भांडणे आणि मारहाण. पूनमने त्या माणसासोबत लग्न केले नव्हते, ते फक्त एकत्र राहत होते. हळूहळू पूनम आणि अंजन दास एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं, पण पूनम अडचणीत होती. ती त्या युक्तीला कशी सोडणार? तो तिची कदर देखील करत नव्हता. दिवसभर दारू पिऊन पडून राहत होता. त्यानंतर 2016 मध्ये त्याच्या लिव्हरला प्रॉब्लेम झाला आणि लिव्हर फेल झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 2017 मध्ये पूनमने अंजन दास सोबत लग्न केले. त्यानंतर तो त्रिलोकपुरीच्या 4th ब्लॉकमध्ये भाड्याच्या घरात राहायला लागला. त्याच्यासोबत पूनमच्या पहिल्या नवऱ्यापासून जन्मलेली मुलगी राहत होती आणि त्या दुसऱ्या व्यक्तीपासून जन्मलेली 2 मुले म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी तेही सोबत राहत होते. त्या युक्तीच्या एका मुलीच्या 4 वर्षाच्या वयात छतावरून पडून मृत्यू झाला होता. 2018 मध्ये पूनमने आपला मुलगा दीपकचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर दीपक आपल्या बायकोला घेऊन घरापासून थोड्या अंतरावर दुसऱ्या भाड्याच्या घरात राहू लागला. कारण हे घर आता लहान पडत होतं. तिथे फक्त एकच खोली होती. पूनमने आपल्या पहिल्या मुलीचं लग्न केलं, पण तिचं तिच्या नवऱ्यासोबत जमत नव्हतं. म्हणून दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती पुन्हा आपल्या आईसोबत राहायला लागली. पूनम एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती आणि दीपक एक वेटर होता. हळूहळू अंजन दासने आपलं काम सोडून दिलं आणि दारू प्यायला सुरू केली. तोही पूर्वीच्या माणसासारखा दिवसभर दारू पिऊन पडून राहत होता. तो पूनमसोबत भांडण करत होता. तिला मारहाण देखील करत होता. दारू पिण्यासाठी तो पूनम आणि दीपक कमवत असलेले पैसे जबरीने घेत होता. इतकंच नाही तर त्याने पूनमचे काही दागिने चोरी करून विकले होते. 2019 मध्ये दीपकला एक मुलगा झाला. सर्व काही वरवर पाहता ठीक चालू होतं, पण पूनम आणि दीपकच्या मनात एक प्रश्न आला. अंजन दास इतके पैसे कशासाठी घेत आहे? तो हे पैसे कुठे खर्च करतो? त्यासाठी दोघांनी स्वतःच तपास केला. तेव्हा त्यांना समजलं की अंजन दासचं आधीच लग्न झालं आहे. बिहारमध्ये त्याची एक बायको आहे आणि त्याला 8 मुले आहे. तो दर महिन्याला त्यांना पैसे पाठवत होता. हे कळल्यानंतर घरात तणाव निर्माण झाला. कारण अंजन दासने पूनमसोबत लग्न करताना खोटं बोललं होतं. त्याने कधीही आपण आधी लग्न केलं नाही हे सांगितलं होतं आणि त्याला 8 मुले आहे हे देखील लपवलं होतं. 2022च्या सुरुवातीला अचानक दीपकची बायको आपल्या सासरी यायची बंद झाली. जेव्हा पूनमने तिला कारण विचारलं तेव्हा तिने सांगितलं की सासरा अंजन दासची तिच्यावर वाईट नजर आहे. त्याने तिला अयोग्य प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. ही गोष्ट पूनमला समजल्यावर तिच्या घटस्फोट झालेल्या मुलीने देखील सांगितलं की अंजन दास तिच्यासोबत देखील अशीच वाईट वागणूक करण्याचा प्रयत्न करत होता. आता या सर्व गोष्टी पूनमने आपला मुलगा दीपकला सांगितल्या. हे ऐकता दीपकचा राग अनावर झाला. त्याचं रक्त उकळू लागलं. पाणी डोक्यावरून गेलं होतं. अंजन दास एकतर त्यांच्या मेहनतीचे पैसे हिसकावत होता, घरात चोरी करत होता आणि आता घरातील स्त्रियांवर वाईट नजर ठेवत होता. यावर काहीतरी करणं गरजेचं होतं. पूनम आणि दीपकने मिळून एक योजना तयार केली. दिल्लीमध्ये जिथे जिथे ओसाड जागा आहे तिथे लोक ये जा करत नाही अशा ठिकाणांची दीपकने रेकी केली, जेणेकरून बॉडी कुठे टाकायची हे समजू शकेल. सर्व तयारीनंतर खुनासाठी एक दिवस निवडला गेला. तो दिवस होता 30 मे 2022चा. त्याआधी दीपक बाजारात गेला आणि तिथून झोपेच्या गोळ्या, एक चाकू, एक साधा चाकू, पॉलिथिन बॅग आणि काही दारूच्या बाटल्या घेऊन आला. सर्व वस्तू घरी आणल्या. त्याची घटस्फोटित बहीण ही त्याच घरात राहत होती, पण त्याची बायको वेगळ्या घरात राहत होती आणि त्यांचा मुलगा देखील तिथेच होता. दीपकने आपल्या बहिणीला सांगितलं की तू तुझ्या वहिनीच्या घरी जाऊन राहा, मी आज इथे राहणार आहे. मला आई आणि वडिलांसोबत काहीतरी बोलायचं आहे. त्यानंतर त्यांची बहीण तिथून निघून गेली. ती थोड्याच अंतरावर राहत होती. आता घरात फक्त तिघेच होते, दीपक, पूनम आणि अंजन दास.
30 मेच्या रात्री दीपकने अंजनदासला खूप दारू पाजली. जेव्हा तो नशेत गेला तेव्हा त्याने दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. ते पिताच अंजनदास बेशुद्ध झाला. तो त्याच खोलीत कोसळला. त्यानंतर दीपक चाकू घेऊन आला आणि अंजनदासच्या गळ्यावर वार केले. दीपकच्या मनात खूप राग होता. तो इथे थांबला नाही. त्याने छातीवर, पोटावर आणि संपूर्ण शरीरावर अनेक वार केले. अंजनदासचा गळा कापताच त्याचा मृत्यू झाला होता. पण तरी देखील दीपक वार करत होता. जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याने तपासले की अंजनदास अजून जिवंत आहे की नाही, त्याचा श्वास आणि हृदयाची धडपड थांबली आहे की नाही. पूनम तिथेच उपस्थित होती. त्यानंतर दीपक आणि पूनमने बॉडी त्याच खोलीत तशीच ठेवली. पूर्ण रात्र बॉडी जिथून पडून होती. रक्त सतत वाहत होते. त्यानंतर पुढचा दिवस म्हणजे 31 मे उगवला. दीपकने आपल्या बहिणीला आणि बायकोला सांगितले की तुम्ही काही दिवस तिथे राहा. मी सांगन तेव्हाच इकडे या. इकडे जमिनीवर पडलेले रक्त गोठू लागले होते. शरीरातून संपूर्ण रक्त निघून गेले होते. त्यानंतर दीपक आणि पूनमने अंजनदासच्या शरीराचे करवतीने तुकडे करायला सुरुवात केली. एकूण 10 तुकडे केले गेले. दोन्ही पायाचे 2-2 भाग म्हणजे एकूण 4 तुकडे. त्यानंतर दोन्ही हात आणि डोके, आता एकूण 7 तुकडे झाले. उरलेल्या धडाचे 3 भाग केले. अशा प्रकारे एकूण 10 तुकडे केले होते. हे सर्व वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये पॅक केले. त्यानंतर सर्व तुकडे फ्रीजमध्ये ठेवले गेले. त्यानंतर घराची पूर्ण साफसफाई करण्यात आली. धुलाई करण्यात आली. हा 30 मेचा दिवस होता. त्यानंतर रात्री आई आणि मुलगा एक एक पिशवी घेऊन बाहेर गेले. हे पायांचे गुडघ्याखालचे तुकडे होते. ते पांडवनगरच्या रामलीला मैदानात फेकण्यात आले. त्यानंतर त्यांना कचऱ्याने झाकण्यात आले. 2 जूनच्या सकाळी ते पुन्हा त्या मैदानात गेले की ते तुकडे तिथे आहे का आणि ते दिसत आहे का की लपलेले आहे. अशा प्रकारे एक एक करून सर्व तुकडे रामलीला मैदानात आणि न्यू अशोकनगरच्या नाल्यात फेकले गेले. अंजनदासचे डोके रामलीला मैदानात लहान खड्डा करून पुरले गेले. तो खड्डा लहान होता. त्यावर कचरा टाकण्यात आला होता. अनेक वेळा आई आणि मुलगा त्या ठिकाणी ते तुकडे पाहण्यासाठी गेले. जर एखादा तुकडा दिसत असेल तर तो झाकून टाकत होते. घर अनेक वेळा साफ करण्यात आले. दिवाळीचा बहाणा करून घर पुन्हा रंगवण्यात आलं, जेणेकरून भिंतीवरील सर्व पुरावे नष्ट होतील. त्यानंतर ते तिथेच राहू लागले. त्यांचा शेजाऱ्यांसोबत जास्त संबंध नव्हता. कुणी अंजनदासबद्दल विचारलं तर ते सांगत होते तो गावाला गेला आहे आणि तो काही दिवस परत येणार नाही. पण शेवटी पूनम आणि दीपक पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या मते या गुन्ह्यात दीपकची बायको आणि बहीण सहभागी नव्हत्या. पोलिसांना तसे कोणतेही पुरावे मिळाले नाही. पोलिसांना अंजनदासचे 6 तुकडे मिळाले, पण उरलेले 4 तुकडे सापडले नाही. अंदाज असा आहे की ते तुकडे कुत्र्यांनी खाल्ले असतील. पोलिसांना गुन्ह्यात वापरलेले हत्यार मिळाले. अंजनदासचा मोबाईल फोन आई आणि मुलांकडून सापडला. पोलिसांची एक टीम बिहारला पाठवण्यात आली. तेथे अंजनदासच्या कुटुंबाचे DNA सॅम्पल घेण्यात आले, हे तपासण्यासाठी की सापडलेले तुकडे अंजनदासचेच आहे का. आई आणि मुलाने आपला गुन्हा स्वीकार केला. ते फ्रीज ज्यामध्ये अंजनदासचे तुकडे ठेवले होते ते फ्रीज तेच वापरत होते. त्यात अन्नपदार्थ ठेवले होते. सध्या त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.